नमस्कार. म्युच्युअल फंड एक अशी गुंतवणूक आहे जी तुमच्या पैशाला खूप स्पीडनी ग्रो करू शकते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे सर्वात मोठे 5 फायदे बघणार आहोत. तर सर्वात पहिला फायदा जो आहे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा तो आहे डायव्हर्सिफिकेशन. तर यासाठी आपण SBI स्मॉल कॅप फंडचे एक्झाम्पल बघणार आहोत. तर हा SBIचा स्मॉल कॅप फंड आहे. यांनी मागील 10-12 वर्षापासून 23% रिटर्न हे दिलेले आहेत आणि जर याचा AUM आपण बघितला तर 31,227 करोड रुपये या फंडमध्ये लोकांनी इन्व्हेस्ट केले आहेत. आणि जी गोष्ट तुम्हाला दाखवायची होती डायव्हर्सिफिकेशन बद्दल, तर याच्या ज्या होल्डिंग्स आहेत त्या 63 कंपनीजमध्ये या स्मॉल कॅप फंडनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत. जसं तुम्ही बघू शकता ब्लू स्टार आहे, कल्पतरू आहे, डॉम्स आहे. तर याचे जे होल्डिंग्स आहेत 63 कंपनीजमध्ये आहेत. तर तुमचे जे पैशाला डुबण्यासाठी या 63 कंपनीजला डुबावं लागेल तर तुमचे पैसे डुबू शकतात. जी तुम्ही SIP चालू करणार आहे 2,000ची 5,000 रुपयाची, तर तेवढ्या पैशाला डुबण्यासाठी या 63 कंपनीजला डुबावं लागेल. तर हा डायव्हर्सिफिकेशनचा बेनिफिट म्युच्युअल फंडमध्ये आहे. तर तुम्हाला वाटत असेल की स्मॉल कॅप फंड आहे म्हणून कंपनीज पण छोट्या मोठ्या असतील. जर तुम्ही कंपनीचं व्हॅल्युएशन बघितलं तर एका कंपनीचं जे व्हॅल्युएशन आहे ते 39,393 करोड ब्लू स्टार कंपनीचं व्हॅल्युएशन आहे. म्हणजे एवढी मोठी कंपनी. असं नाही की स्मॉल कॅप फंड आहे म्हणून खूप छोट्या छोट्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट होते. जर आपण कल्पतरूचं जे व्हॅल्युएशन बघितलं तर या कंपनीचं व्हॅल्युएशनसुद्धा 15,000 करोड आहे. म्हणजे छोट्या छोट्या कंपन्या म्हणून असं नाही की खूपच छोट्या कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीचं मार्केट कॅप आहे 10,000 करोड, 12,000 करोड, 15,000 करोड मार्केट कॅप आहेत. म्हणून हा बेनिफिट आहे की इथं डायव्हर्सिफिकेशन खूप छान प्रकारे केलं जाते. दुसरा फायदा आहे प्रोफेशनल मॅनेजमेंट. ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंडमधून गुंतवणूक चालू करतो तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे स्टॉक्स निवडायची गरज नाही ना त्याबद्दल रिसर्च करण्याची गरज आहे. आपल्याला हेही बघण्याची गरज नाही की कुठले सेक्टर सध्या चांगलं परफॉर्म करतं आहे, आता फ्युचरमध्ये कुठलं सेक्टर परफॉर्म करेल याबद्दलही आपल्याला जाणून घेण्याची गरज नाही. इकॉनॉमीची सध्या कंडिशन कशी आहे, इकॉनॉमी कशी परफॉर्म करते आहे याबद्दलही आपल्याला माहिती घेण्याची जास्त गरज नाही. कारण तिथं प्रोफेशनल फंड मॅनेजर आहे, त्यांची टीम आहे, त्यांचं दररोजचं दिवस रात्र कामच ते आहेत की कुठलं ॲनालिसिस करायचं, फंडामेंटल ॲनालिसिस करायचं, चांगल्या कंपन्या निवडायचे त्यांचं कामच आहे. आणि त्यांना ते काम करण्यासाठी त्या रिलेटेड नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे. म्हणून ते आपल्या पैशाला स्मार्ट पद्धतीने मॅनेज करू शकतात. हा दुसरा म्युच्युअल फंडाचा फायदा आहे. आणि तिसरं जर बेनिफिट आपण बघितलं तर ते आहे कंपाऊंडिंगचं बेनिफिट. जर फक्त 5,000 रुपयाची जर SIP आपण म्युच्युअल फंडमध्ये केली तर 20 वर्षामध्ये आपली जी गुंतवणूक आहे तर ती गुंतवणूक 12 लाख रुपयाची आपली गुंतवणूक होते. आणि जे आपल्याला एस्टिमेटेड रिटर्न्स आहेत तर त्यावर भेटू शकते तर ते 39 लाख रुपये एस्टिमेटेड रिटर्न्स आपल्याला भेटू शकते. आणि जर आपण पूर्ण व्हॅल्यू बघितली तर 51 लाख रुपये आपले बनू शकतात फक्त 5,000 रुपयाची मंथली SIP करून. आता हे तर होतं मी कॅल्क्युलेट करून तुम्हाला दाखवलं. पण जर लाईव्ह म्युच्युअल फंडचे रिटर्न्स आपल्याला बघायचे असेल तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जर 5,000 रुपयाची SIP तुम्ही चालू केली असती 20 वर्षा अगोदर लार्ज कॅप फंड्समध्ये तर HDFC फंडमध्ये तुमचे 12 लाख रुपये जमा झाले असते आणि त्याची आज व्हॅल्यू असते 56 लाख रुपये. 13% रिटर्न आहे. आता सध्या मार्केट करेक्ट आहे म्हणून थोडेसे रिटर्न्स कमी झालेले दिसते. आदित्य बिर्ला सन लाईफमध्ये 12 लाख जमा झाले असते, 55 लाख रुपये त्याची व्हॅल्यू असते. आणि जर तुम्ही खाली बघितलं कोटक ब्लू चिपमध्ये 49 लाख रुपये व्हॅल्यू असते. आणि जी सध्या ॲव्हरेज रिटर्न आहे ते 11.84% आहे. म्हणजे 12% रिटर्न आहे. जर तुम्ही मिड कॅप फंडमध्ये गुंतवणूक चालू केली असती 20 वर्षा अगोदर फक्त 5,000 रुपयाची तर निपॉन इंडिया ग्रोथ फंडमध्ये 79 लाख रुपये बनले असते. सुंदरम मिड कॅप फंडमध्ये 79 लाख रुपये बनले असते. फ्रँकलिनमध्ये 76, HSBCमध्ये 75 लाख रुपये बनले असते. SBI मॅग्नम मिड कॅप फंडमध्ये 74 लाख रुपये बनले असते. एवढी व्हॅल्यू म्युच्युअल फंडमध्ये वाढू शकते. जे फंड्स मी सांगतोय कुठल्याही प्रकारे रिकमेंडेशन नाही आहे, एज्युकेशन पर्पजसाठी दाखवतोय. 15%चे जे ॲव्हरेज रिटर्न मिड कॅप फंडचे आहेत. चौथा फायदा आहे फ्लेक्झिबिलिटी. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू केल्यानंतर तुम्ही 500 रुपयापासून सुद्धा गुंतवणूक चालू करू शकता. आणि ही गुंतवणूक चालू केल्यानंतर तिला कमी करू शकता, वाढवू सुद्धा शकता किंवा SIPला तुम्ही स्टॉप सुद्धा करू शकता. यानंतर तुम्ही वन टाइम जर तुमच्याकडे कुठून लमसम पैसे आले वन टाइम तर ते सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि जर समजा तुम्हाला जी पैशाची गरज आहे तर तुम्ही विड्रॉल सुद्धा करू शकता. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये फुल फ्लेक्झिबिलिटी आहे. जे रूल आहे ते तुमच्या दृष्टीने चांगले आहेत, तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकता. पाचवा फायदा जो आहे म्युच्युअल फंडमध्ये ते आहे रेग्युलेशन्स अँड ट्रान्सपरन्सी. म्युच्युअल फंड म्हणजे अशी कुठली स्कीम नाही आहे की कोणी पैसे जमा केले आणि ती कंपनी पैसे घेऊन पळून गेली. तर मागील 43 वर्षापासून म्युच्युअल फंड इंडस्ट्री काम करते आणि कुठल्याही प्रकारचा इथं फ्रॉड झालेला नाही. याच्या पाठीमागे कारण हे आहे की म्युच्युअल फंड कंपनीजला रेग्युलेट करते SEBI, जी की गव्हर्नमेंट बॉडी आहे, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये कुठलेही फ्रॉड झाले नाही ना कुठली कंपनी कोणाचे पैसे घेऊन पळून गेली नाही.
शकतं, असं होऊ सुद्धा शकत नाही. म्हणून म्युच्युअल फंड ही एक सेफ इन्व्हेस्टमेंट मानली जाते. आता म्युच्युअल फंडबद्दल खूप सारी माहिती सांगितली. आता तुमच्यासाठी एक बोनस टिप आहे की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक चालू तरी का करायची, कशासाठी, काय गरज पडली की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू करायची. तर त्यासाठी मी तुम्हाला 5 कारणं सांगणार आहे की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू करायची गरज का आहे. तर पहिलं कारण आहे, तुम्ही चाइल्ड एज्युकेशनसाठी गुंतवणूक चालू करू शकता. तुमचा मुलगा लहान आहे, 2-5 वर्षाचा, शिक्षणाला अजून वेळ आहे, तर तिथून तुम्ही गुंतवणूक चालू करू शकता. त्याच्या शिक्षणापर्यंत एक मोठा कॉर्पस तयार होऊ शकतो. दुसरं आहे चाइल्ड मॅरेजसाठी. चाइल्ड मॅरेजवर खर्च करण्याची आपल्याला सगळ्यांना आदत तर आहेच, म्हणून आतापासून तुम्ही त्याची प्लॅनिंग करू शकता. घर घेण्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता, जेणेकरून 7-8 वर्षामध्ये तुम्हाला पाहिजे ते घर तुम्ही कॅशमध्ये बाय करू शकता. नंतर रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करू शकता. आज रोजी आपण बघतोय की जे वृद्ध लोक आहेत त्यांची म्हातारपणामध्ये खूप हाल होतात ते पैशामुळे, तर ते तुमच्यासोबत होणार नाही, म्हणून तुम्ही आजपासून रिटायरमेंटची प्लॅनिंग करू शकता. आणि 5वं कारण आहे वेल्थ क्रिएशनसाठी सुद्धा करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्ही वेल्थ जनरेट करू शकता. तर या कारणांसाठी म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर म्युच्युअल फंडबद्दल अधिक माहिती हवी असेल तर मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. मी MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.